शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पासून पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण सर्वांनी निश्चितपणे याचा लाभ घ्यावा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील तमाम शेतकरी राजासाठी सध्या कर्जमाफीचा विषय अत्यंत कळीचा बनला आहे। राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आणि त्यानंतर या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा अधिकृत शासन निर्णय म्हणजेच की जार सुद्धा सरकारने निर्गमित केला। पण जार निघून काही दिवस उलटले तरी अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे आणि तो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे कर्जमाफीची घोषणा झाली असली तरी या कर्जमाफीचे पैसे माझ्या खात्यावरती कधी जमा होणार आणि या कर्जमाफीच्या याद्या गावागावांमध्ये नेमक्या कधी लागणार, तर असा प्रश्न आता शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे आणि याच संदर्भातील अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आता 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या कालावधीत घेतलेले व 30 सप्टेंबर 2025 रोजी थकीत असलेले 2 लाख रुपयापर्यंतचे पीक कर्ज माफ केले जात आहे आणि या कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातील साधारणतः 56 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना होणार आहे। आता शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी कर्जमाफी होणार, तसेच कर्जमाफीचे पैसे देखील आता जमा होणार। ही आनंदाची बातमी असली तरी एक अत्यंत महत्त्वाची सूचना देखील समोर आली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझं देखील कर्ज या ठिकाणी माफ झालं पाहिजे, माझ्या देखील बँकेच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले पाहिजे, विना अडथळा माझ्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले पाहिजे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्याकरिता तुम्हाला आता 2 कामे करावी लागतील। सरकारनं सांगितलेली ही 2 कामे जे शेतकरी करतील तर अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी आता होणार आहे। बघा, तुम्हाला जर या ठिकाणी कर्जमाफीचा लाभ मिळवायचा असेल तर त्याकरिता तुम्हाला या ठिकाणी 2 कामांची पूर्तता करावी लागेल। जे शेतकरी ही 2 कामे करतील तर अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आणि जे शेतकरी ही 2 कामे करणार नसतील तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती कर्जमाफीचा 1 रुपयासुद्धा जमा होणार नाही। आता शेतकऱ्यांचा असा प्रश्न असेल की मग या कर्जमाफीच्या लाभासाठी नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील, तर शेतकरी मित्रांनो, काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही, कारण की कर्जमाफी संदर्भातील अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली असून आता कर्जमाफीच्या वितरणासंदर्भातील प्रत्येक महत्त्वाची अपडेट तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी फक्त लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला कोणती 2 कामे करावी लागतील जेणेकरून तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील, हे सर्व काही तुम्हाला समजणार आहे। त्याचबरोबर कर्जमाफीचे पैसे देखील नेमके कधी जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या तारखेला तुमच्या खात्यावरती कर्जमाफीची रक्कम जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। तसेच या ठिकाणी आता कर्जमाफीच्या याद्या गावांगावामध्ये म्हणजेच की गावागावामध्ये नेमक्या कधी लागणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। म्हणजेच की तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। जर तुमचा देखील कर्ज थकीत असेल आणि तुम्हाला वाटत असेल की माझ्या देखील खात्यावरती कर्जमाफीचे पैसे जमा झाले पाहिजे, विना अडथळा पैसे जमा झाले पाहिजे, असं जर वाटत असेल तर फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, खास करून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत असेल तसेच जे शेतकरी कर्जमाफीची प्रतीक्षा करत असतील तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। आता महाराष्ट्रातील शेतकरी राजासाठी सध्या कर्जमाफीचा विषय अत्यंत कळीचा बनला आहे।
राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आणि त्यानंतर या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीसाठीचा अधिकृत शासन निर्णय म्हणजेच की जार सुद्धा सरकारने निर्गमित केला. पण जार निघून काही दिवस उलटल्यानंतर आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा प्रश्न उपस्थित झाला आहे, तो म्हणजेच की कर्जमाफीचे पैसे नेमके कधी जमा होणार. आता एकंदरीत जर बघायला गेलं तर राज्य सरकारने 30 जूनपर्यंत कर्जमाफी होणार अशी घोषणा केली होती. आता 30 जून तारीख ही या ठिकाणी म्हणजेच की समोर आली आहे, एकदम ही तारीख जवळ आली आहे. त्यामुळे मग कर्जमाफीचे पैसे नेमके कधी जमा होणार, कोणत्या दिवशी जमा होणार, कोणत्या तारखेला जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेतकरी मित्रांनो, काळजी करण्याची काहीच गरज नाही. आता तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे मी तुम्हाला सांगणारच आहे. परंतु त्यापूर्वी एक अत्यंत महत्त्वाची सूचना आहे, ती आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे या ठिकाणी जमा होणार आहेत, परंतु हे कर्जमाफीचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा होतीलच असं सांगता येणार नाही. कारण की सरकारचे काही नियम आहेत आणि जे शेतकरी नियमामध्ये बसत असतील तर अशाच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होणार. आणि तसेच या ठिकाणी नियमामध्ये बसण्यासाठी तुम्हाला 2 कामे करावी लागतील आणि जे शेतकरी ही 2 कामे करतील तर अशाच शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता शेतकरी मित्रांनो, सर्वात आधी कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला अर्जंटमध्ये कोणती 2 कामे करावी लागणार हे आपण या ठिकाणी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि त्यानंतर कर्जमाफीचे पैसे कधी जमा होणार हे देखील आपण पुढे बघणारच आहोत. त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला कोणती कामे करावी लागणार हे आपण या ठिकाणी सविस्तर पाहण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आधार ॲग्रिस्टॅग नोंदणी पूर्ण करा. प्रति शेतकरी कमाल 2 लाख रुपयापर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. आता मग कर्जमाफीसाठी कोणती 2 कामे करावी लागणार जेणेकरून कर्जमाफी होईल हे आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. तर बघा, राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026चा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र शेतकऱ्यांनी आपला आधार क्रमांक चालू मोबाईल क्रमांकाशी लिंक करून ॲग्रिस्टॅग पोर्टलवरती नोंदणी पूर्ण करावी असे आव्हान आता या ठिकाणी शेतकऱ्यांना करण्यामध्ये आले आहे. म्हणजेच की एकंदरीत जर बघायला गेलं तर कर्जमाफीच्या लाभासाठी तुम्हाला या ठिकाणी 2 कामांची पूर्तता करावी लागणार आहे. आता पहिलं महत्त्वाचं काम कोणतं, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे बँकेचं खातं आहे ते तुम्हाला तुमच्या आधार कार्डाशी लिंक करायचं आहे. त्याचबरोबर तुमचा मोबाईल क्रमांक देखील तुम्हाला तुमच्या आधार कार्डाशी लिंक करायचं आहे. हे झालं पहिलं महत्त्वाचं काम. आणि त्यानंतर दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं या ठिकाणी म्हणजेच की फार्मर ID असायला पाहिजे, तुमची ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी असायला पाहिजे. ही 2 कामे जर पूर्ण असतील तरच कर्जमाफी होईल, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगतो बघा, कर्जमुक्तीच्या म्हणजेच की या ठिकाणी कर्जमुक्ती योजनेच्या लाभासाठी कर्जमुक्तीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर तुमचं जे आधार कार्ड आहे हे तुमच्या मोबाईल नंबरशी लिंक असायला पाहिजे आणि बँकेच्या खात्याशी लिंक असायला पाहिजे. जर आधार लिंक असेल तरच खात्यावरती पैसे जमा होतील, हे सर्वांनी लक्षात घेणं आवश्यक आहे. तुमचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे, तुमचा मोबाईल नंबर हा आधार कार्डाशी लिंक असायला पाहिजे. हे काम करणं अत्यंत आवश्यक आहे. जर हे काम तुमचं पूर्ण नसेल तर लवकरात लवकर बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करा आणि मोबाईल नंबरसुद्धा आधार कार्डाशी लिंक करून घ्या, जेणेकरून खात्यावरती पैसे जमा होतील. आणि तसेच ॲग्रिस्टॅगमध्ये जर तुम्ही नोंदणी केली नसेल तर ॲग्रिस्टॅगमध्ये देखील नोंदणी करून घ्या. ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी करून फार्मर ID तयार करणे देखील अत्यंत आवश्यक आहे. केंद्र सरकारनं स्पष्टपणे सांगितलं आहे की शासकीय योजनांच्या लाभासाठी ॲग्रिस्टॅगमध्ये नोंदणी
अनिवार्य असल्यामुळे ज्या देखील शेतकऱ्यांनी अद्याप देखील ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल, फार्मर आय डी काढला नसेल, तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी काढून घ्यावा, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ मिळेल. तर अशा पद्धतीने साधारणतः ही 2 कामे करणं आवश्यक आहे. आणि जर तुम्ही ही 2 कामे केलेली असतील तर तुम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. परंतु ज्या देखील शेतकऱ्यांनी ही 2 कामे केली नसतील तर अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर या 2 कामांची पूर्तता करून घ्यावी, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ मिळेल. पुन्हा एकदा सांगतो, ज्या शेतकऱ्यांचं बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक नसेल तर अशा शेतकऱ्यांनी बँकेचं खातं आधार कार्डाशी लिंक करावं, तसेच मोबाईल नंबर देखील आधार कार्डाशी लिंक करावा. तसेच ज्या देखील शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून फार्मर आय डी तयार करून घ्यावा, कारण की कर्जमाफीच्या लाभासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. तर अशा पद्धतीने कर्जमाफीच्या लाभासाठी या 2 कामांची पूर्तता करणे अत्यंत आवश्यक आहे. अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची अपडेट आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या लाभासाठी या ठिकाणी कोणते 2 कामे करायची हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आता कर्जमाफीचे पैसे नेमके कधीपर्यंत जमा होणार हे आपण आता समजून घेण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता, शासनाने GR काढला असला तरी पैसे जमा होण्याची अद्याप देखील कोणतीही एक निश्चित किंवा अंतिम तारीख जाहीर केली नाही. कारण की प्रत्येक जिल्ह्याचे ऑडिट होण्याचा आणि याद्या तयार होण्याचा वेग या ठिकाणी वेगळा असू शकतो. परंतु सध्या सुरू असलेल्या हालचाली पाहता जिल्हा समितीचे ऑडिटचे काम आणि त्यानंतर गावनिहाय याद्या प्रसिद्ध होणे यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागण्याची दाट शक्यता आहे. एकदा का या याद्या प्रसिद्ध झाल्या आणि शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झाले की त्यानंतर लगेचच टप्प्याटप्प्याने कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात होईल. आता शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण देखील तुम्हाला या ठिकाणी करावं लागणार आहे. हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. कर्जमाफीच्या लाभासाठी आधार प्रमाणीकरण केलं तरच कर्जमाफीचे पैसे जमा होतील, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. शेतकरी मित्रांनो, ज्यांचे आधार प्रमाणीकरण आधी पूर्ण होईल तर त्यांचे पैसे आधी जमा होतील, हे देखील लक्षात घेणं आवश्यक आहे. तसेच नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे 50,000चे प्रोत्साहनपर अनुदान आणि 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असणाऱ्यांची OTS प्रक्रिया देखील याच कालावधीत समांतर पद्धतीने राबवली जाईल. शेतकरी बांधवांनो, थोडक्यात सांगायचे तर कर्जमाफीचा निर्णय पक्का झाला आहे. फक्त आता प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहावी लागत आहे. माझी तुम्हाला एकच नम्र विनंती आहे की याद्या लागण्यापूर्वीच तुम्ही तुमच्या बँकेमध्ये जाऊन आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा. बघा, पुन्हा एकदा सांगत आहे, तुम्हाला काय करायचं आहे, कर्जमाफीच्या लाभासाठी तुमचा आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करायचा आहे, मोबाईल नंबर आधार कार्डाशी लिंक करायचा आहे. तसेच ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी नसेल तर ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून घ्या. तर या कामांची पूर्तता असायला पाहिजे. हे सर्व कामे जर पूर्ण असतील तरच कर्जमाफी होईल, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तसेच शेतकरी मित्रांनो, आता कर्जमाफीच्या याद्या लवकरच या ठिकाणी येण्याची शक्यता आहे. परंतु शेतकऱ्यांचा असा प्रश्न आहे की पैसे नेमके कधीपर्यंत जमा होऊ शकतात. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर बघायला गेलं तर काही न्यूज आणि मीडियाच्या माध्यमातून एक अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या ठिकाणी बघू शकता, महाराष्ट्र सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून कर्जमाफीचे पैसे थेट जमा होण्यास सुरुवात होणार आहे. या कर्जमाफी योजनेतून सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून त्याची माहिती या ठिकाणी SMS द्वारे देण्यात येईल. एकंदरीत जर बघायला गेलं तर शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीचे पैसे साधारणतः जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून
जमा होण्याची शक्यता आहे, हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहण्याचा प्रयत्न केला. कर्जमाफी होणार आहे, कर्जमाफीचे पैसे देखील जमा होणार आहेत, परंतु कर्जमाफीच्या लाभासाठी आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक करा, मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक करा, तसेच ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी करून घ्या, तसेच आधार प्रमाणीकरण देखील पूर्ण करून घ्या. या सर्व गोष्टींची, या सर्व बाबींची पूर्तता असेल तर कर्जमाफी होईल, हे देखील सर्वांनी लक्षात घ्या. तर अशा पद्धतीची अत्यंत महत्त्वाची माहिती पाहण्याचा प्रयत्न केला. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. तसेच इतर शेतकरी बांधवांना देखील हा व्हिडिओ नक्की शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना याबद्दलची माहिती समजेल. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अपडेटसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.